कोणी काहीतरी देईल मग आपल्याला मिळेल या वाक्याचा राजकारणात काहीही संबंध नसतो असं कोणीतरी म्हटलंय. कदाचित याच वाक्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्यासारखं उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि वंचितकडून जागा वाटपांबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत. फक्त दावे प्रतिदाव्यांवरतीच महाविकास आघाडीचे नेते थांबले नाहीत, तर जागा वाटपांची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीच त्या मतदारसंघातला उमेदवार कोण असणार याची घोषणा उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. असंच काहीसं एकनाथ शिंदे यांच्यासोबतही घडत होतं. जागा वाटपाचा तिढा सुटायच्या आधीच एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळेंची उमेदवारी घोषित केली होती. तर तिकडे श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी घोषित केली होती. जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर करण्याआधीच सर्वाधिक जागांवर उमेदवारांची घोषणा करणारे हे एकमेव उद्धव ठाकरे होते. आता त्यांनी नेमकं कोणत्या उमेदवारांची घोषणा केली आहे, तिथे राजकीय समीकरणे काय आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी किंवा जागा वाटप होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला हव्या असलेल्या मतदारसंघामध्ये दौरा करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जरी दौरे केले असले तरी खरं प्लॅनिंग हे विधानसभा मतदारसंघांना ऍक्टिव्ह करण्याचंच होतं. ठाकरेंनी जसं जसं सभा घ्यायला सुरुवात केली तसं उमेदवारांची नावंही घोषित करायला सुरुवात केली. ठाकरेंनी तर तब्बल 19 लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी केली होती. ते मतदारसंघ कोणते, तिथे काय राजकीय घडामोडी घडत होत्या याबद्दल आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केला आहे. वरील आय बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. आता आपण मूळ विषयाला सुरुवात करू. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात पहिला लोकसभेचा उमेदवार घोषित केला तो म्हणजे अमोल कीर्तीकरांचा. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे सलग 2 वेळा खासदार राहिलेले गजानन कीर्तीकर हे जेव्हा शिंदे गटात गेले तेव्हाच अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा झाली. या घोषणेवेळी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं प्लॅनिंग ही सुरू झालं नव्हतं. इथं शिवसेनेचा मोठा मतदार वर्ग आहे, त्यात विद्यमान खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे मवियामध्ये यावर जास्त काही चर्चा झाल्या नाही. इथे सध्याचे खासदार जरी शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर असले तरी त्यांचं तिकीट कट करून इथं ही जागा भाजपकडे जाणार आहे. अशाच पद्धतीने दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंतांची घोषणा झाली आहे. सावंत हे तिथले सध्याचे खासदार आहेत, ते ठाकरे गटामध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने ते जागेवरून वाद घालण्याचाही प्रयत्न केला नाही. इथं महायुतीकडून भाजपच्या तिकिटावरती राहुल नार्वेकरांचं नाव फायनल झाल्याचं म्हटलं जाते. मुंबईतल्या मतदारसंघाबद्दल खऱ्या चर्चा झाल्या त्या सध्याचे खासदार असलेल्या राहुल शेवाळेंच्या दक्षिण मध्य मुंबईवरून. राहुल शेवाळेंनी जेव्हा ठाकरे गटाला सोडलं तेव्हाच ठाकरेंनी या मतदारसंघातून अनिल देसाईंच्या नावाची उमेदवारी घोषित केली. जेव्हा जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्या तेव्हा या जागेवर काँग्रेसनेही दावा करायला सुरुवात केली. हा मतदारसंघ जरी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला गेला तरी काँग्रेसचाही मोठा मतदार वर्ग इथं आहे. त्याचमुळे काँग्रेस या जागेवर दावा करत होती. इथे राहुल शेवाळेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत. ठाकरेंनी घोषणा केलेली तिसरी जागा म्हणजे रायगड लोकसभेची. ठाकरेंनी कोकणातून आपला दौरा सुरू केला होता तेव्हाच त्यांनी माजी खासदार आनंद गीतेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. 2009-2014 असं 2 वेळा गीते हे रायगडमधून शिवसेनेचे खासदार राहिलेत. 2019 मध्ये याच गीतेंचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात पराभव झाला. आताच्या लोकसभेत पुन्हा तटकरे विरुद्ध गीते अशी लढाई होणार आहे. ठाकरेंनी घोषणा केलेला दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथे सध्याचे ठाकरे गटाचे खासदार असलेल्या विनायक राऊतांची पुन्हा उमेदवारी घोषित झाली आहे. इथे सध्याचे खासदार ठाकरे गटाचेच असल्यामुळे राष्ट्रवादी असो की काँग्रेस मवियाकडून कोणीही दावा केला नाही. राऊतांच्या विरोधात महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर नारायण राणे मैदानात उतरणार असल्याचं घोषित झाले. ठाकरेंनी जागा वाटप होण्याआधीच घोषित केलेला उमेदवार म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेतील संजय देशमुख. संजय राठोड असो की भावना गवळी दोघांच्याही विरोधात लढण्यासाठी ठाकरेंनी प्लॅन आखलाय आणि तो घोषितही केलाय. यवतमाळ हा मतदारसंघ गेल्या 3 टर्म पासून भावना गवळींच्या रूपात शिवसेनेकडे आहे. आता तोच मतदारसंघ आपल्याकडे आणण्याचं चॅलेंज ठाकरे गटाकडे असणार आहे. इथे देशमुखांच्या विरोधात पुन्हा भावना गवळी असतील किंवा संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आहे. असाच मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ. उस्मानाबादचं नाव जरी धाराशिव झालं असलं तरी निवडणूक आयोगाच्या गॅजेटवर हे नाव उस्मानाबादच असणार आहे. इथे ठाकरेंनी आपल्यासोबत असलेल्या सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं नाव फायनल केलंय, तर विरोधात भाजपचे राणा जगजितसिंह पाटील पुन्हा मैदानात उतरू शकतात. जागा वाटपाचं बोलणं सुरू होण्याआधीच ठाकरेंनी या जागेची घोषणा केली होती. आता ठाकरेंनी घोषणा केलेला असा मतदारसंघ जिथे ठाकरे स्वतः लढणार नाहीत आणि ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीही तिथे आपला उमेदवार देणार नाही
तो उमेदवार म्हणजे आणि तो मतदारसंघ म्हणजे हातकणंगलेमधून राजू शेट्टी. इथे महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील मानेंना पुन्हा संधी मिळणार आहे, तर विरोधक म्हणून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी मैदानात असणार आहेत. मी माझ्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय. पण हातकणंगलेची जागा ठाकरेंनी लढवावी आणि सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी असं मत काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमकपणे मांडलं होतं, पण ठाकरे आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले. आता ज्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू झालाय ती जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघाची. जागा वाटपाचं गणित पूर्ण होण्याआधीच ठाकरेंनी सांगलीच्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना शिवसेनेत प्रवेश दिला आणि तिथेच सांगली लोकसभेचा उमेदवार घोषित केला. अशी घोषणा केली आहे की यामुळे सांगलीमध्ये गेली 5 वर्षे तयारी करत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील नाराज झालेत. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं असो की ठाकरेंची समजूत काढणं असो, ही जागा आपल्याकडे कशी येईल यावर काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झालेत. पण ठाकरेंनी सांगलीच्या मिरजेतील सभेमध्ये पुन्हा क्लिअर करून टाकलं की मवियाकडून सांगली लोकसभेत चंद्रहार पाटीलच उमेदवार असणार आहेत. जागा वाटपांची घोषणा होण्याआधीच मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, उस्मानाबाद, हातकणंगले, सांगली या मतदारसंघाची घोषणा ठाकरेंनी करून टाकली आहे. घटक पक्षांना विश्वासात न घेताच ठाकरेंनी केलेल्या या घोषणेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याचंही बोललं जाते. ही गोष्ट फक्त ठाकरेंनीच केली आहे असं नाहीये, तर काँग्रेसने कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज, सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदेच्या नावाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे शरद पवारांनी साताऱ्यातून श्रीनिवास पाटील, शिरूरमधून अमोल कोल्हे, बारामतीतून सुप्रिया सुळे, अहमदनगरमधून निलेश लंके आणि म्हाडामधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या जागांमुळेच मवियामध्ये खऱ्या वादाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जाते. जागा वाटप होण्याआधीच या तिन्ही पक्षांनी घोषणा केल्यामुळे नेमकी कुठली जागा कोणाची, कोणत्या पक्षाचा उमेदवार यावरच वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. ठाकरेंनी आधीच घोषणा केल्यामुळे मवियामध्ये वाद सुरू झालाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा सविस्तर माहितींसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.